ये आत ये। बोल, मला मूल कवा होईल आई? उद्या सकाळच्याला कोंबडा आणून दे। कोंबड्याचा बळी दिल्याशिवाय तुझ्या पोटाला पोर होणार नाही। अगं माते, गेल्या वर्षभरापासून तुला रोज काय ना काय देते पण पदरी काय बी पडलं नाही बघ। पूजेत इग्न आणू नगस, नाहीतर तुझ्या घरादाराचा इस्कट होईल। उद्या जर हिच्या घरनं बळी आणला नाही तोपर्यंत हिच्या नवऱ्याचा जीवाला धोका आहे। अगं माते, असं म्हणू नकोस ग। उद्या कोंबडा आणून देते मी तुला। आता कसं? उद्या बळी घेऊन ये, मग बघ तुझ्या पोटाला कसा पोर होत आहे। बरं मी येते। काय कोंबड? अख्खं कोंबड? तर इथं आपलं खाण्यापिण्याचं वांद आहे आणि त्या सटवीला कोंबड पाहिजे होय? अहो असं काय करता? आपल्या भल्यासाठीच करते ना ती सगळं। ए कसलं भलं ग? गेल्या वर्ष झालं आपण त्याच्या लाड पुरवतोय, उदवली का कुस तुझी? सांगतीये मला। अहो हे बघा, हे आता शेवटचंच। ती म्हणाली ह्या खेपेला नक्की पोर होईल। एक काम करा, हे घ्या मंगळसूत्र आणि घाण ठेवा। ए डोसकं फिरलंय का तुझं? लक्षात ठेव, मी असलं काय बी करणार नाहीये। म्हणे काय बी करणार नाही। त्या दादा पुजाऱ्याच्या नादी लागून पिण्याची सवय लावून घेतली। काय मिळवलं? ती म्हणाली या खेपेला कोंबडं कापलं नाही तर तुमचा जीव धोक्यात आहे। काय म्हणली ती? ए काय म्हणली ती? माझा जीव जाईल म्हणली ती सटवी? आता तिचा जीव घेतो करा ते बघ। कोंबडा पाहिजे ना तिला, आता तिलाच कापतो कोंबड्यावानी। अहो असं काय येण्यावाणी वागता? चल आणलास ना बळी? दरवाजा लावून घे। आज सकाळी सकाळी नर्मदा काकूने का कोंबड्याचा बळी दिला की काय? काकू, हे नर्मदा काकू, काकू पण काकू। काकू काकू कोण 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 कोण? सर, ही बाई जादूटोणं करायची, तिचा गळा कापलाय सर। या सगळ्या गोष्टींचे फोटो घ्या आणि या बाईच्या संबंधित असलेल्या प्रत्येक माणसाची मला माहिती हवी आहे। काल रात्री तिला कोण कोण भेटायला आलं होतं सगळ्यांची नीट चौकशी करा, मला सगळा रिपोर्ट हवा आहे। यस सर। आणि त्याचा तो चमचा, तो शिरपती, त्यानंच आपल्याला माहिती दिली ना, त्याला याद घ्या। अंधश्रद्धा आपल्यासाठी नवीन नाही। मनातला भक्तिभाव, श्रद्धा, विश्वास जेव्हा विकोपाला जातात तेव्हा अंधश्रद्धा जन्म घेते। एखादी गोष्ट आपण प्रेमापोटी न करता भीतीपोटी करायला लागलो तेव्हा अंधश्रद्धा जन्म घेते। नर्मदा काकूनी या गावामध्ये अंधश्रद्धेला ऊत आणला होता। लोकांना देवाच्या नावाखाली घाबरून ती त्यांच्याकडनं वाटेल ते मिळवत होती। लग्न होत नाही द्या बळी, मूल होत नाही द्या बळी, आजार दूर होत नाही द्या बळी। या अंधश्रद्धेच्या नावाखाली आजपर्यंत हजारो मुक्या प्राण्यांचा बळी घेणाऱ्या नर्मदा काकूचाच
आज कोणीतरी बळी दिला होता. याचं नातं लोक देवाधर्माशी जोडत होते, पण पोलीस मात्र नर्मदा काकूचा खून कोणी केला असेल हे शोधण्याच्या आपल्या कामाला लागले. साहेब नका मारू साहेब. मग बोल का मारलंस त्या बाईला? साहेब मी ऐकून सांगते, मी नाही मारलं. मी काय बी केलं बघा साहेब. अरे मग कोणी मारलं तिला? मी खरंच सांगते, मी नाही मारलं साहेब. पण तो दादा पुजारी आहे ना, त्याच काम असणार साहेब बघा ते. कोण दादा पुजारी? साहेब गावात असले पूजापाठ करणारे दोघेच जण होते. एक नर्मदा काकू आणि एक तो दादा पुजारी. नर्मदा काकूच्या हाताला गुण होता, तिच्यामुळे गावातल्या बरेच जणांचं भलं झालं होतं साहेब. पण हे दादा पुजारी अख्खा दिवस दारू आणि गांजामध्ये बुडून राहायचं साहेब. त्यामुळे लोक त्याच्याकडे जाईनात. पण एक दोन वेळा नर्मदा काकून त्याचं जोरात भांडण झालं बघा साहेब. नर्मदे माझ्या गिरायकाला फिरवतेस काय चांडाळी? आणि काय रे तू तू माझ्याकडे येणार होतास ना? इस्कॉट करीन तुझा इस्कॉट. तू काय इस्कॉट करणार? ए तू या येण्याचं काय बी ऐकू नकोस. आणि ह्याला येतं काय? हा नुसता दारू पिऊन गांजा म्हणत बसलेला असतो. आता पण बघ टाकून आलाय. नर्मदे उगाच काहीतरी बनवू नको. ही ग बघ बायकांची नाहीत, आम्हा पुरुषांची आहेत. कोण समजावणार तिला? दादा 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 जाऊ दे. हे दादा हे बघ इथं येऊन मला धमकावू नकोस. समजलं ना? परिणाम लय वाईट होतील. अरे जा रे, परिणामाची धमकी कोणाला देते? नाही तुझी माती केली ना तर दादा पुजारी नाव सांगणार नाही. जा रे. तू काय मला माती खायला लावणार? शिरपती ह्याला बाहेर काढ. चल 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 बघून दे तुला. अरे जा रे. लय बघितले साहेब. त्या दादानेच काहीतरी केलं असेल बघा. नर्मदा काकूर त्याचा राग होता, कारण तिच्यामुळे त्याचा धंदा बसला ना साहेब. साहेब मी आज सांगतोय त्यानंच मारलं तिला. मी काय बी नाही केलं बघा साहेब, मी काय बी नाही केलं. कुठं असतो हा दादा? वेशीजवळच्या मंदिराजवळ झोपडे साहेब त्याची बघा. शिरपतीच्या जबानीवरून दादा आणि नर्मदा यांच्यामध्ये भानामती आणि अंधश्रद्धेच्या बाजारावरून वाद होते हे पोलिसांना कळलं. दादा हा तसा राकट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता हे त्याच्या रेकॉर्डवरून पोलिसांच्या लक्षात आलं. नर्मदाच्या खुनामागे दादाचा 100% हात असणार असा 100% पोलिसांचा प्रथमदर्शी कयास होता. पण पोलिसांचा हा संशय लगेच दूर झाला जेव्हा एक धक्कादायक बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली. अरे हे तर दादा पुजारी आहे. हो साहेब, आपण ज्यांना शोधत होतो ते हेच आहेत. ज्याचा आपण शोध घेतोय, ज्याचा तपास करतोय त्याचाच खून झालाय. साहेब याचा पण गळा कापून खून झालेला आहे. काम करा, बॉडी आधी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. हा? ठीक आहे साहेब. आणि आजूबाजूच्या एरियामध्ये चौकशी करा, कोणी काही पाहिलंय का. ठीक आहे साहेब. काय रे, तू तर म्हणाला होता असं नर्मदाला दादा पुजारीने मारलं. वय साहेब
त्यानेच मारलं तिला. मग दादाला कोणी मारलं? काय दादाचा खून? ए हुशारी करू नकोस. तू नर्मदाचा माणूस आहेस. त्या नर्मदाचं आणि दादाचं वाकडं होतं. हा हे तूच आम्हाला सांगितलंय. साहेब मी असं बोललो होतो पण बोल मग दादा पुजाराला कोणी मारलं ते? मी घरी सांगतोय साहेब मी नाही मारलं. काळूबाईची शपथ घेऊन ए, देवा धर्माची आण घेऊ नकोस खोटे. बोल खरं सांग नाही तर सोडून काढीत. हवालदार याला सोडू नका. साहेब मी काय नाही केलं बघा साहेब. साहेब दादा पुजाऱ्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. काय? नर्मदा काकूचा आणि दादाचा मर्डर अगदी एकाच पद्धतीने झालाय, गळा काप. आणि साहेब 2 दिवसापासून दादाला कोणीच पाहिलं नाही. मेला तेव्हा तो दारू पिऊन होता. आणि रिपोर्टवरून हेही कळतंय दादाचा मर्डर त्याच दिवशी झाला ज्या दिवशी नर्मदाचा. दोघांच्या खुनामध्ये 1 तासाचा अंतर होतं. हा दादा शेवटचं कुणाला भेटला त्याचा शोध घ्यायला हवा. सर गावचे पाटील आलेत तुम्हाला भेटायला, बोलवलं तुम्हाला. साहेब नमस्कार. आम्ही या गावचं पाटील माधव पाटील म्हणतात आम्हाला. बसा बसा. बोला इथं कसं येणं केलं? साहेब गावात जे काही चुकीचं होतंय ना त्याचा काही तपास बिपास लागला की नाही इतकंच विचारायला आलो तुम्ही. म्हणजे बघा गावचा सरपंच या नात्यानं झालेल्या गुन्ह्यात पोलिसांना तपास कामात मदत करणं हे आमचं कर्तव्य समजतो आम्ही. तुमच्यासारखे सुजाण नागरिक या देशात आहेत म्हणूनच आमचंही बरं चाललंय म्हणायचं. बोला काय माहिती आहे तुमच्याकडं? साहेब त्याचं काय आहे, नर्मदा काकू आणि दादा पुजारी दोघंही पोचलेले साधू होते आणि त्यांची अशी गावात निर्दयपणे हत्या होते हे बरोबर नाहीये. काय ना साहेब, हो समदा गाव भ्यालगत झालाय. हा भूताप्रताची सावली पडली म्हण गाव. कसं आहे या सगळ्या भूताखेतांच्या गोष्टीवर आमचा काही विश्वास नाही. खुनी असलेल्या माणसाला आम्ही शोधून काढूच. आणि कधी त्यासाठी आम्हाला तुमची गरज लागली तो स्वतःहून तुमच्याकडे येऊ. अहो, तुम्ही याल तेव्हा याल, हो याल तेव्हा याल, पण त्याआधीच मी तुम्हाला सांगतो की खरा कोणी कोण आहे ते. पाटील जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोला. आता बघा नर्मदाचा खून झाला 4 दिवस आधी आणि मला वाटतं दादाचा खून बी त्याच टायमाला झाला. बरोबर बरोबर. पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? ज्या दिवशी गावात इथपर्यंत घडलं हे त्या दिवशी गावातनं एक माणूस बेपत्ता झाला होता, गायब झाला होता आणि त्याचं नर्मदाशी भांडण होतं. अच्छा कोण तो? गणेश. गणेश खरात त्याचं नाव. आणि मला तर असं वाटतं नाही माझी खात्रीच आहे की त्यानंच या दोघांना बी मारलंय. कशावर? कारण ज्या दिवशी नर्मदाचा खून झाला त्या दिवशी गणेशची बायको आमच्या घरला आली होती. कशा पाई नाही घाण ठेवू तुम्ही, पण अशी काय तातडीची अडचण आली आहे का तुला? काय सांगायचं, पोर होत नाही म्हणून रोज दारू पिऊन भांडतात माझ्याशी. म्हणून त्या नर्मदा काकूने सांगितले उपाय करते ना. यावेळी 3 कोंबड्यांचा बळी द्यायला सांगितला तर आमचं हे डोसक्यात राग धरून गेलेत. त्या नर्मदा आईवर चिडलेत, म्हणाले आज तिला संपूनच टाकतो. आता कोण समजवणार? यांच्या हातून काही इफेट घडण्याच्या आतच मी कोंबड्यांचा बळी देते, म्हणजे सगळं सुती फाती लागेल असं वाटत. म्हणून आली इथं. तर मला एक सांग, तो खरा बाहेर पडला तो पेल टाका तो. आरती तू काय बी काळजी करू नकस बघ, समजा ठीक होईल. त्याच्या डोसक्यातनं दारू चढली, एकदा दारू उतरली ना तो आपसुक घरला येईल. हे 1000 रुपये ठेवून घे तुझ्याकडे. जेव्हा जमल तसं दे. आणि एक काम कर, त्या नर्मदा काकूकडे जा आणि बळी दे आणि ती जसं सांगल ना तसं कर. समज नीट होईल बघ. गणेश नर्मदावर चिडलेला आणि नर्मदाचं दादाशी भांडण होतं आणि गणेश दादाचा माणूस होता. पाटील
तुम्हाला जर हे सगळं आधीच माहित होतं तर तुम्ही खून होण्याची वाट तरी कशाला बघत बसला होतात? साहेब, अहो तुम्ही माझ्यावरच संशय घेताय. तसं नाही, पण नर्मदाचा खून झाल्यावरच तुम्ही सगळं आम्हाला का नाही सांगितलं? कसं आहे ना साहेब, अहो पुरावा नसताना तुम्ही खुनाला पकडणार कसं? आणि मला तरी कशी खात्री असणार? पण जेव्हा दादाचा खून झाला तेव्हा मला कळलं की हा गणेशच असणार. म्हणजे बघा, आधी त्यानं नर्मदाला मारलं, त्याच्यानंतर त्यानं दादाला मारून गोंडफाटात भरलं आणि जुडपाड लपवून ठेवलं. म्हणजे लोकांना असं वाटावं की दादानच नर्मदाला मारलंय. कुठे राहतो हा गणेश? गावाच्या दक्षिणेकडे म्युन्सिपाल्टीची शाळा आहे, त्याच्या बाजूला साई चौकात एक बोळ आहे, त्या बोळ्यातल्या एका झोपडीत राहतो. आले वाटतंय. काय झालं? गणेश कुठे? ते नाहीत घरी. मग कुठे गेलाय? माहित नाही, गेल्या 2 दिवसापासून घरी आले नाही. तुमचंच आहे ना? हो, हे माझंच आहे, पण तुमच्याकडे कसं? हे तर पाटलांकडे. त्यांनीच दिलंय आम्हाला हे. आता सांगा, कुठे गेलाय गणेश? काल फोन आला होता त्यांचा, पुण्याला आहेत ते. पुण्याला गेलाय? हवालदार, ताबडतोब आपली माणसं पुण्याला पाठवा. मला हा गणेश हवाय. काय झालं? कोण आपण? हवालदार शिंदे. माझा रस्ता थोडा, मी काय नाही केलंय. हो चल, साहेबांनी बोलवलंय तुला चौकात. मी काय केलं? काय मला काय काय केलं ते सांगत ना. बापण येईल. चल. बोल रे, का मारलंस नर्मदाला? आता बोलतोस की? नाही साहेब, ऐकून सांगतो साहेब, मी कोणाला बी मारलेलं नाही आहे साहेब. ए, खोटं बोलू नकोस. तुझ्या बायकोनं सगळं सांगितलंय आम्हाला. दारूच्या नशेत गेला होतास ना नर्मदाला मारायला, हा? आणि मग तिला मारून पळालास? नाही साहेब, मी पळालो, पण कोणाला मारून नाही पळलो साहेब. अहो, मला माझ्या जीवाची भीती होती म्हणून पळालो साहेब. ए, नीट बोल, काय सगळं आहे ते? काय मानगडी सांगितले? 2 दिन काढशील? साहेब, मी हा दादाचा माणूस होतो हे खरं आहे. नर्मदा काकूचं आणि दादाचं पटत नव्हतं हे बी खरं आहे साहेब. माझा त्या दोघांवर पण विश्वास नव्हता ना साहेब. ते दोघं गावाला लुबाडायला बसले हे मला कळलं होतं साहेब. साहेब, त्यातला एक किस्सा त्या पाटलाच्या घशात बी जातो या साहेब. उगाच त्या पाटलांना मध्ये गोवू नकोस. माझ्याशी खोटं बोललास ना मागत पडेल. नाही साहेब, ऐकून सांगतो, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय साहेब. काय चालवलं तुम्ही? हे काय चालवलंय? भांडा कशा पाहिजे तुम्ही आपापसात? असा ना लोक विश्वास ठेवतील का तुमच्यावर? काय म्हणतील माहितीये का? हे थोतांड आहे, थोतांड. याच्या पुढे असं भांडायचं नाही. आणि हो, आजपासून याच्या पुढे मला 100 रुपये जास्त पाहिजेत. 100 रुपये? हो, भारी आहे. महिना 500 रुपये देतो की आम्ही तुम्हाला. आणखी 100 रुपये घेतले. ए, वर तोंड करून बोलता ना तुम्ही? गावात पैसा कमवतो ना खोड्यानं? या गावात तुम्हाला मान कुणामुळे मिळतो? माझ्यामुळे मिळतोय, कळलं का? अरे तुमच्याकडे माणसं कोण पाठवतं? मी पाठवतो. अरे पोलिसांपासून, या लोकांपासून तुम्हाला कोण वाचवतं? यो माधव पाटील वाचवतो. त्याच्या बदल्यात तुमच्याकडनं थोडं पैसे घेतो, तर काय चूक करतो का? मी म्हणतो काय बी चूक करत नाही, काय बी चूक करत नाही. चला काढा पैसे. अरे काय बघता? काढा पैसे. साहेब, मी स्वतः हे सगळं पाहिलं. तो पाटील लय पोचलेला माणूस आहे साहेब. त्याने समध्या गावाला त्या ढोंगी बाबांच्या नादी लावलाय साहेब, आणि स्वतः त्यावर पैक कमवतो. मला हे समजा कळलं होतं ना साहेब. त्या दिवशी माझ्या बायकोने लय कटकट केली माझ्या मान. मला म्हणली हे मंगळसूत्र गहाण ठेव पाटलाकडे. मी नाही म्हणलो साहेब, मी नाही केलं तसं. रागावून घरातनं बाहेर निघून गेलो मी साहेब. पण नंतर मला कळलं की माझ्या बायकोनं त्या पाटलाकडे मंगळसूत्र गहाण ठेवलंय. मग ते परत आणायला मी त्या पाटलाच्या घरला गेलो साहेब. अरे आता कुठे आला तू इकडं? माझ्या बायकोचं मंगळसूत्र न्यायला आलोय मी. बायकोचं मंगळसूत्र पाहिजे होय तुला? मग माझं 1000 रुपये टाक.
कसलं पैसे द्यायचं पाटील तुम्हाला सांगा ना कसलं पैसे द्यायचं तुम्हाला कसलं पैसे? माझी बायको नाही तरी त्या नर्मदाला देणार होती ना ते पैसे आणि ती आणून परत तुम्हालाच देणार होती चांगले धंदे चालवले पाटील तुम्ही चांगले धंदे चालवले काय बोलतो रे तू हा? बरोबर बोलतोय मी त्या दोघांनी लोकांना घाबरवायचं मग लोक तुमच्याकडे येणार आपलं सोनं नाणं घर तुमच्याकडे घाण ठेवणार तुमच्याकडनं पैसे घेणार त्यांच्या घशात घालणार आणि ते आणून परत तुमच्याच घशात घालणार मला काय माहित नाही होय पाटील ए जास्त शानपट्टी करू नगस. काय कराल तो पाटील काय कराल तुम्ही काय करण या पाटला तर हिसका दाखव तुला. ये धर रे याला. त्या पाटलाच्या माणसांनी मला बेदम मारला साहेब मी आता तिथनं पळालो नसतो ना तर नाही माझा जीवच घेतला असता साहेब साहेब यात माझा काय बी दोष नाही साहेब हे समजा कारस्थान त्या पाटलाच आहे साहेब आईच्यान सांगतो साहेब ठीक आहे जोपर्यंत गुंत सुटत नाही तोवर तू इथून जायचं नाहीस तू आमच्या ताब्यात आहेस हवालदार त्याला आत टाका साहेब मी सांगितलं ना मी काय केलं नाही माझा काही दोष नाही साहेब का सोडा ना साहेब मला सोडा ना गोष्ट आता जास्तच चिघळत चालली पाटलाचं असं म्हणणं आहे की गणेशने त्या दोघांचा खून केलाय आणि गणेश म्हणतोय की पाटीलच त्याच्या जीवावर उठलाय आणि तो या कारस्थानात सामील आहे असूही शकतं साहेब म्हणून तर आपण तिथे गेलेलो नसतानाही स्वतः पाटील इथे येऊन गणेशच्या विरोधात सांगून गेले कुठंतरी कनेक्शन मिस होत आहे चला पाटलांच्या घरी जाऊन येऊ हो पण या गावात आधीच 2 जणांचे मुर्दे पडलेत तुम्ही इथे का आलात या गावावर भूताची छाया आहे शापित आत्मा